मित्रांनो, तुम्हालाही वाटतं का तो खास क्षण 30-40 मिनिटे टिकावा? मग हे एकदा नक्की शेवटपर्यंत बघा. उत्तर इथेच आहे. तुम्हालाही असे वाटतं का की तो खास क्षण किमान 30 ते 40 मिनिटे टिकावा? तुमची पार्टनर पूर्णपणे समाधानी व्हावी आणि तुमची परफॉर्मन्स कधीही कमी पडू नये? हे स्वप्न नाही, हे शक्य आहे. आणि यासाठी महागडी औषधे नाहीत, तर फक्त एक साधा घरगुती उपाय पुरेसा आहे. अनेक लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की स्टॅमिना कसा वाढवायचा आणि स्वतःचा आत्मविश्वास कसा वाढवायचा. आज मी तुम्हाला एक असा साधा घरगुती उपाय सांगणार आहे जो तुमच्या स्टॅमिनाला नैसर्गिकरित्या मदत करू शकतो. हा उपाय अगदी सोपा आहे आणि त्यासाठी फार महागड्या गोष्टींची गरज नाही. जर तुम्ही योग्य पद्धतीने याचा वापर केला तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमची प्रिया आणि तुम्ही पाहत आहात डॉक्टर प्रिया पाटील ऑफिशियल. जर तुम्ही पहिल्यांदाच हा चॅनल पाहत असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा. इथे आम्ही आरोग्य, नातेसंबंध आणि जीवनशैली याबद्दल उपयुक्त माहिती शेअर करत असतो. अनेक वेळा लोक आपल्या पार्टनरला खुश ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करतात, पण त्यांना योग्य माहिती नसल्यामुळे ते चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतात. किती रात्री मनात काळजी घेऊन झोपलेलो असतो. मी पुरेसा आहे का? हा प्रश्न मनाला खात राहतो. पण याचं उत्तर बाहेर नाही, ते आपल्या आतच आहे. काही लोक महागडी औषधे किंवा सप्लिमेंट्स वापरतात, पण प्रत्येक वेळी त्याची गरज असतेच असे नाही. आपल्या घरातच काही अशा नैसर्गिक गोष्टी असतात ज्या शरीराला ऊर्जा देऊ शकतात. योग्य पद्धतीने त्यांचा वापर केला तर शरीराला ताकद मिळू शकते आणि आत्मविश्वासही वाढू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हा उपाय फक्त त्या लोकांसाठी योग्य आहे ज्यांची तब्येत सामान्य आणि व्यवस्थित आहे. जर तुम्हाला डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉइड, हृदयविकार किंवा कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर हा उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ज्यांची तब्येत ठीक आहे पण स्टॅमिना कमी वाटतो, अशा लोकांना हा उपाय कधीकधी उपयोगी पडू शकतो. पण तरीही संतुलित जीवनशैली ठेवणे सर्वात महत्त्वाचे असते. आता आपण त्या ड्रिंकबद्दल बोलूया ज्याबद्दल आजची माहिती आहे. ही एक साधी ड्रिंक आहे जी काही लोक भेटण्यापूर्वी म्हणजेच साधारण 30 ते 45 मिनिटे आधी घेतात. या वेळेत शरीर त्या घटकांना व्यवस्थित शोषून घेते आणि शरीरात ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. जेव्हा शरीरात ऊर्जा वाढते तेव्हा आत्मविश्वास देखील वाढतो. अनेक वेळा लोकांना असे वाटते की त्यांच्यात ताकद कमी आहे, पण प्रत्यक्षात त्यांना फक्त थोडी ऊर्जा आणि आत्मविश्वासाची गरज असते आणि हीच गोष्ट ही ड्रिंक देते. ही ड्रिंक घेतल्यानंतर काही लोकांना शरीरात थोडी ऊब जाणवते, हृदयाची गती थोडी वाढल्यासारखी वाटते आणि शरीर अधिक सक्रिय वाटू शकते. यामुळे आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. ही ड्रिंक घेताना खूप जड अन्न खाल्लेले नसावे. जर पोट खूप भरलेले असेल तर शरीराला त्या घटकांचा योग्य फायदा मिळत नाही. म्हणूनच ही ड्रिंक रिकाम्या पोटी किंवा हलके खाल्ल्यानंतर घेणे चांगले मानले जाते. त्यानंतर एक ग्लास पाणी पिणे देखील चांगले असते, कारण त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. ही छोटी छोटी काळजी घेतली की शरीर योग्य प्रकारे प्रतिसाद देतं आणि त्याचा फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की ही ड्रिंक नेमकी काय आहे आणि त्यामध्ये कोणते घटक असतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही गोष्ट आपल्या स्वयंपाकघरातच सहज उपलब्ध असते. बऱ्याच लोकांच्या घरात ती रोज वापरली जाते, पण तिचे काही फायदे अनेकांना माहीत नसतात. योग्य प्रमाणात वापरल्यास ती शरीराला ऊर्जा देण्यास मदत करू शकते. काही लोक तिला नैसर्गिक ऊर्जा देणारी गोष्ट म्हणतात, कारण ती शरीराला तात्पुरती जागरूकता आणि सक्रियता देऊ शकते. मात्र तिचा वापर मर्यादित प्रमाणात करणे आवश्यक असते. जर तुम्ही हा उपाय कधीकधी केला तर कदाचित तुम्हाला तुमच्या शरीरातील ऊर्जा वाढल्यासारखी वाटू शकते. पण त्याचबरोबर नियमित व्यायाम, चांगला आहार आणि पुरेशी झोप हे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत. शरीराची ताकद फक्त एका ड्रिंकवर अवलंबून नसते, ती तुमच्या संपूर्ण जीवनशैलीवर अवलंबून असते. त्यामुळे संतुलित आहार, ताण कमी ठेवणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आता आपण त्या ड्रिंकच्या घटकांबद्दल आणि ती कशी तयार करायची याबद्दल बोलूया. या ड्रिंकचा मुख्य घटक म्हणजे कॉफी पावडर. अनेक घरांमध्ये कॉफी सहज उपलब्ध असते आणि अनेक लोक ती रोज पितात, पण या कॉफीचा हा उपयोग मात्र फारच कमी जणांना माहीत असतो. कॉफीमध्ये कॅफेन नावाचा घटक असतो जो शरीराला थोडी ऊर्जा देण्यास मदत करतो. त्यामुळे काही लोकांना कॉफी घेतल्यानंतर अधिक जागरूक आणि सक्रिय वाटते. ही ड्रिंक बनवण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी घ्यायचे, त्यामध्ये थोडी कॉफी पावडर घालायची. काही लोक त्यामध्ये थोडे मध घालतात ज्यामुळे चव सुधारते. काही जण त्यामध्ये थोडेसे तूप किंवा नारळाचे तेल देखील घालतात. असे केल्याने ड्रिंकची चव आणि ऊर्जा दोन्ही थोडी वाढू शकते. पण ही सगळे घटक खूप कमी प्रमाणात वापरायचे असतात.
ही ड्रिंक तयार झाल्यावर हळूहळू पिण्याऐवजी एकदाच पिणे काही लोकांना सोयीचे वाटते. त्यानंतर तोंडात वास राहू नये म्हणून काही लोक वेलची तोंडात ठेवतात. हा एक छोटासा पण उपयुक्त टिप्स आहे जो खूप जणांना माहीत नसतो. मात्र हे लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे की कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात घेणे चांगले नसते. कॉफी देखील जास्त घेतली तर काही लोकांना अस्वस्थता जाणवू शकते. हृदयाची धडधड वाढणे, डोके दुखणे किंवा झोप न लागणे असे त्रास होऊ शकतात. म्हणूनच ही ड्रिंक मर्यादित प्रमाणातच घ्यावी. काही लोक आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा घेतात. नियमितपणे योग्य प्रमाणात घेतल्यास काही लोकांना त्यांच्या शरीरातील ऊर्जा सुधारल्यासारखी वाटू शकते. हे ऐकायला साधं वाटतं, पण सातत्य ठेवणे हीच या उपायाची खरी किल्ली आहे. जर तुम्हाला गरम गोष्टी आवडत नसतील तर दुसरा एक नैसर्गिक पर्याय देखील आहे. उदाहरणार्थ चुकंदर, गाजर आणि डाळिंबाचा रस. या फळांमध्ये आणि भाज्यांमध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात. ते शरीराला ऊर्जा देण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करू शकतात. जर तुम्ही नियमितपणे अशा पौष्टिक गोष्टी घेतल्या तर शरीर नैसर्गिकरित्या मजबूत राहू शकते. यामुळे स्टॅमिना सुधारण्यास देखील मदत होऊ शकते. हे रस करायला सोपे आहेत, स्वस्त आहेत आणि शरीराला खूप काही देऊन जातात. म्हणूनच हे पर्याय दुर्लक्षित करू नका. याशिवाय नियमित व्यायाम करणे देखील खूप महत्त्वाचे आहे. चालणे, योगा किंवा हलका व्यायाम केल्याने शरीर निरोगी राहते आणि ऊर्जा वाढते. अनेक जण व्यायामाला वेळ नाही असं म्हणतात, पण दिवसातले फक्त 20 मिनिटे स्वतःसाठी काढले तरी फरक जाणवतो. स्वतःसाठी वेळ काढणं हे सगळ्यात मोठं प्रेम आहे स्वतःवर. ताण कमी ठेवणे देखील तितकेच आवश्यक आहे, कारण जास्त ताण असला की शरीर योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. मनावर जेव्हा बोजा असतो तेव्हा शरीरही थकलेलं वाटतं. हे दोन्ही एकमेकांशी जोडलेलं आहे. त्यामुळे शक्य तितके शांत आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करावा. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही ड्रिंक किंवा उपाय हा फक्त एक छोटा भाग असतो. खरे आरोग्य हे संतुलित जीवनशैलीमुळे तयार होते. चांगला आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार या गोष्टींमुळे शरीर आणि मन दोन्ही मजबूत राहतात. आणि जेव्हा शरीर आणि मन निरोगी राहतात तेव्हा नातेसंबंध देखील अधिक आनंदी आणि समाधानी बनतात. आत्मविश्वास हा बाटलीत मिळत नाही, तो तयार होतो रोजच्या छोट्या छोट्या चांगल्या सवयींमधून. तुम्ही स्वतःची काळजी घ्याल तर तुमचे नाते आपोआपच फुलत जाईल. स्वतःची काळजी घ्या, हसत रहा आणि निरोगी रहा. धन्यवाद.